हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करतो। सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्यचिंतनाला, दैनंदिन चिंतनाला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये म्हणजे मागच्या चिंतनामध्ये श्लोक क्रमांक 7चा विचार आपण केलेला होता। आता आजपासून आपण श्लोक क्रमांक 8 पासून आणि ओवी क्रमांक 106 पासून 9व्या अध्यायाची पुढे आपण कंटिन्यू करायला लागलोय। 105 नंबरच्या ओवीपर्यंत आपण आलेलो होतो आणि माऊलींनी बरेचसे दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की ही जी प्रकृती आहे ते कल्पांताच्या वेळी म्हणजे सगळी महाभूत जे आहेत, भूतसृष्टी जी आहे ती कल्पांताच्या वेळी लीन होते अव्यक्त प्रकृतीमध्ये आणि त्यामुळे त्यांचा नाश संभवत नाही। नाश याचाच होतो जे जीवनमुक्त झालेले आहेत ते जीवनमुक्ताचा नाश नाही, बरं काय, ते पुन्हा प्रकटीकरण त्यांचं होत नाही। हा मुद्दा त्यामधला आपण बघितला। आता हे नवीन एक प्रकृतीबद्दलचा विचार केलाय की सगळं करते ती प्रकृती करते, भगवंताचा रोल त्यामधला केवढा आहे याचा विचार 8 नंबरच्या श्लोकामध्ये माऊली आता सांगणार आहेत। प्रकृतीं स्वामवष्टभ्ये विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम अवशं प्रकृतेर्वशात। मी स्वतःच्या प्रकृतीला, माझ्या प्रकृतीला, शब्द कसा वापरतात बघा, माझ्या प्रकृतीला सत्ताद्वारे किंवा स्फूर्तीद्वारे दृढ करून स्वीकारतो। मी माझ्या प्रकृतीला स्वीकारतो आणि प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेल्या या संपूर्ण भूत समुदायाला मी पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो। 2 मुद्दे या श्लोकामध्ये लक्षात घेण्यासारखे आहेत की मी प्रकृतीला स्वीकारतो म्हणजे ती प्रकृतीला मुद्दा म्हणून येतात, ती येत नाही यांच्याबरोबर। पण पुढचा मुद्दा आहे बघा, पण ज्या भूतसृष्टीवर प्रकृतीचा प्रभाव आहे म्हणजे प्रकृतीच्या अधीन असलेल्या भूतसृष्टी जी आहे त्या भूत समुदायाला मी पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो। आणि सहाय्य कुणाचं घेतो तर प्रकृतीचं। सहाय्य म्हणजे प्रकृतीला स्वीकारतो, हा शब्द फार महत्वाचा आहे। सहाय्य म्हणजे मला मदत करायला ये आणि त्यामुळे माझं नडले असं अर्थ नव्हे, तर याचा अर्थ की सृष्टीची उत्पत्ती व्हायला पाहिजे। सर्व जीवाची जी कर्म आहे त्या कर्माची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे आणि ती कर्म कशी करता येतील भोगायसाठी एखादं व्यासपीठ पाहिजे, एखादा प्रांत पाहिजे। त्यासाठी भूतसृष्टीची निर्मिती सगळी भगवंत करत असतात। जगातल्या ज्या यक्षवात जे आहेत, जड आणि अचेतन आहेत, त्या सगळ्यांना प्रारब्ध आहे, बरं काय, लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे। म्हणजे त्यांच्या कर्म आहेत आणि त्या कर्माचा विचार त्या दृष्टीने इथे केलेला आहे। त्यामुळं असलेली दगडधोंडे सुद्धा त्यांना सुद्धा कर्माचाच परिपाक आहे तो, हा मुद्दा त्यातला आहे। झाडं, वेली, नद्या, नाले सगळे जे आहेत या पाठीमागे कुठंतरी कर्माचा सिद्धांतच आहे। त्याशिवाय ते उत्पन्न होत नाहीत आणि काही दिवसानंतर नष्ट होत नाही। याचा अर्थच असा आहे की या प्रकृतीला स्वीकारून भगवंत या भूतसृष्टीची निर्मिती करतो आणि या भूत समुदायाला जे प्रकृतीच्या अधीन असलेले भूत समुदाय आहे, जे जे संचित प्रारब्ध कर्मानं बांधलेले आहेत, असा थोडक्यात त्यातला विचार आहे। जे जे कर्मानं बांधलेले आहेत, कर्मबंधनामध्ये आहेत, अशी भूतसृष्टी जी आहे ज्याला स्वातंत्र्यच नाही, म्हणून म्हटलेलं आहे की मी प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेल्या भूत समुदायाला, परतंत्र आहे तो,
आणि परतंत्र असलेल्या भूत समुदायाला काय जगाचा एकूण सगळ्याचा गोष्टीचा विचार आपल्यासाठी गरजेचा नाही. एक जीवाचा विचार जर आपण केला की माणसं जी जन्माला येतात तेवढ्यापुरता आपण विचार जर केला, कारण बाकी इतर गोष्टीशी आपलं फारसं देणं घेणं नसतं. समुद्र निर्माण होतात, सगळ्या पर्वत निर्माण होतात, होऊ दे. माझ्या जीवनाशी ज्याचा संबंध आहे ती गोष्ट म्हणजे जीवाची निर्मिती भगवंत करतात, त्याच्या पाठीमागं कर्माचा सिद्धांतच आहे. आणि म्हणून कर्म जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत तो परतंत्रच असतो. जोपर्यंत संचित शिल्लक आहे तोपर्यंत तो पारतंत्र्यामध्ये असतो जीव. त्याला स्वतःचं जीवनमान नसतं. जगायचं, जन्माला यायचं, कुठं यायचं, कोणत्या प्रांतामध्ये कुणाच्या पोटी यायचं याचं अजिबात त्याला स्वातंत्र्य नसतं. म्हणून माऊली इथं म्हणतात की भगवंत म्हणतात प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेला जो आहे त्याला, त्या भूत समुदायाला, त्या भूतसृष्टीला मी पुन्हा पुन्हा जन्माला घालतो. पुन्हा पुन्हा त्याचा अर्थच असा आहे की जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू यामध्ये हे चक्र सतत चालू असतं, अव्याहत चालू असतं. खूप खूप अनादी आहे ते. त्यामुळं त्याला किती वर्षापासून चालू आहे याला काय अर्थ नाही आहे. जसं वरती आपण बघितलं की सृष्टीचा लय झाल्यानंतर जसा ब्रह्मदेवाचा दिवस संपला की लय होतो आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीमध्ये ती सृष्टी शांत पहुडलेली असते. वर्णनच गेले ना, आकाशाचे कोपे, वायू निवांतची लोपे, का तरंगाकार हलपे जमे जिळी, किंवा आता मग कल्पांती फुलती मीची सृजे अशी वदंती. मीच त्याला निर्माण करतो असं जे म्हणतात त्याचं उत्तर तुला आता मी सांगतो. मी निर्माण करतोय असं शास्त्र सांगितलंय, शास्त्राची वचनं आहेत, संतांची पण वचनं आहेत. पण त्या ठिकाणी वेदांताचंही सांगणं आहे. संत दोन्ही बाजूनी बोललेले आहेत, ते काही एकाच बाजूने बोललेले नाहीत. आता माऊलींचं उदाहरण इथं आपल्याला बघायला मिळणार आहे की प्रकृतीची निर्मिती करतो म्हणजे भगवंत काय करतो नेमकं. आणि प्रकृती आणि जीव जो आहे, जीव परतंत्र आहे आणि प्रकृती ही भगवंताच्या अधीन आहे. त्यामुळे त्याचा विचार इथे या ओवीमधून केलेला आहे. आपण पुढची ओवी 106 नंबर आणि 107 नंबरच्या ओवी एकसारख्या आहे की एकाच दृष्टांतानं त्या स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही ओव्यांचा एकत्र विचार आपण 106 आणि 107चा करूया. तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी, ते तंतू समवायपटी जेवी विनावनी दिसे. काय वर्णन केले बघा. याच माझ्या प्रकृतीचा मी स्वीकार करतो, सहजपणाने स्वीकार करतो. मी स्वकीया सहजे अधिष्ठी, म्हणजे ज्याला माझं अधिष्ठान आहे अशी ती प्रकृती आहे, त्या प्रकृतीचा स्वीकार करतो. तेव्हा समवायी कारण असे, समवायीकरण ज्याला समवायी कारण आहेत अशा पटाचे, समवाय म्हणजे एकामेकात गुंतलेले अशी जे आहेत, असं पटाच्या ठिकाणी तंतूची उभी आडवी विणकर दिसते. वर्णन कसं करता बघा. ते तंतू समवाय पटी जेनी विनावनी दिसे. म्हणजे प्रकृतीला हा पट जर समजला तर त्याच्यातली विनवणी जी आहे ती विनवणी माझ्यातर्फे केली जाते. त्यातले जे धागे जे गुंतले जातात ते धागे शेवटी दिसतं ते कापडाच्या रूपानं दिसत असतं. पण ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचंच ते रूपांतर असतं. ज्यावेळी ते कापडात रूपांतर होतं त्यावेळी जगात जसं सगळ्या ज्या जीवसृष्टीचं रूपांतर आहे तशा प्रकारचा मुद्दा इथं मांडलेला आहे. म्हणून इथं म्हणलेला आहे मग ती विनवणीची आधारे, मग त्या विणकरीच्या आधारानं जे तयार झालेलं आहे तर आधारे लहाना चौकटिया पटत्व भरे. छोट्या छोट्या चौकड्या विणल्या जातात आणि नंतर एक पूर्ण असं वस्त्र तयार होतं. तैशी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. त्याप्रमाणे प्रकृतीची पहिल्यांदा सूक्ष्म आणि नंतर स्थूल पंचमहाभूताच्या रूपाने ती परिणामाला प्राप्त होते. इथं तंतू आणि पटाचं उदाहरण दिलेलं आहे माऊलीने. दोन्ही उभ्यांचा विचार एकत्र जर केला तर माझ्या प्रकृतीला मी स्वभावता स्वीकार करतो आणि तिला मी आश्रय देतो. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. स्वीकार करतो या शब्दाचा अर्थ आहे मी तिला आश्रय देतो. तेव्हा केवळ धागेच असलेल्या वस्त्रातील जशी प्रथम वीणच दिसते, ती विणलेली जी असतात ना ती वीणच दिसते. विचार मुद्दा कसा सांगितलेला बघा. त्यातले धागे दिसत नाहीत. त्या विणीच्या आधारे चौकड्याने ते वस्त्र भरलेले असते. तसं
की साकार पंचमहाभूतामध्ये प्रकृतीच असते. जसं त्या कपड्यामध्ये फक्त धागेच असतात, तसं या साकार पंचमहाभूताच्या भावमतामध्ये प्रकृतीच असते. म्हणून प्रकृती प्रथम अशी हळूहळू अगोदर सूक्ष्म आणि नंतर स्थूलामध्ये निर्माण तयार होते आणि मग आपल्याला जगाचा भास होतो, जग अनुभवाला येतं, जीवसृष्टी निर्माण व्हायला लागते, असं वर्णन केलेलं आहे. खूप गूढ असं वर्णन आहे बरं काय. म्हणजे शास्त्रज्ञानाला सुद्धा अलीकडच्या या गोष्टीचा उपयोग होण्यासारखा आहे. सृष्टीची उत्पत्ती जी आहे ती कोणत्या पद्धतीने होते, त्यामध्ये कुठेही काय माकडाचा माणूस होतो असं कुठेही काय म्हणलेलं नाही. शेपूट झडत जाते आणि त्याचा माणूस होतोय. युगपत होते म्हणून सांगतात शास्त्र. युगपत म्हणजे सगळी सृष्टी भगवंत एकदम निर्माण करतात असं नाही. त्या हळूहळू हे झालेत ते झालेत मग त्यांचं रूपांतर ह्याच्यामध्ये झालं असं नाही. जे जे प्राणी जे आहेत 84 लाख योनी जे आहेत त्या खाणी ज्या आहेत त्या सगळ्या खाणी भगवंत निर्माण करतात. म्हणून मी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. काय म्हणतात येथे, प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे आदिष्टी. इथं जरा शंका येण्यासारखी आहे. भगवंत काय करत नाही तर इथं काय म्हणतात, मी हा शब्द जो वापरलाय ते शुद्ध ब्रह्मासाठी वापरलाय. ब्रह्म शुद्ध आहे, परमात्म्यासाठी वापरलेला आहे. प्रकृतीचा अंगीकार परमात्मा करतो आणि अशा सृष्टीचा निर्मिती करत असतो. म्हणून प्रकृतीला त्याला हाताशी धरावं लागतं. त्यालाच माया शब्द वापरलेला आहे. मागच्या वेळेला त्याचं चिंतन आपण खूप केलेलं आहे. म्हणून शुद्ध ब्रह्म जे आहे ते मुळात कसं आहे, निर्विकार आहे, निर्विशेष आहे. विशेष गोष्ट म्हणजे अक्रिय आहे. जगाची उत्पत्ती संभवतच नाही ना. या ब्रह्मतत्वाकडून परमात्म्याकडून जगाची उत्पत्ती आपल्याला शक्य मानताच येत नाही त्यासाठी. परंतु ही प्रकृतीचं किंवा मायेसहित जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी क्रिया संभवते. हालचाली जे होतात का त्या हालचाली ज्यामध्ये गप्प असलेला एखादा फुगा पडलेला नुसता आहे, त्या फुग्यामध्ये जेव्हा हवा भरली जाते तेव्हा त्या फुग्याला एक प्रकारचं चलन सुरू होते बघा त्याचं. अशा अनेक उदाहरणं आपल्याला व्यवहारातली बघता येतील. चलन सुरू व्हायला ते निश्चित पडलेलं जे अस्थिर रूपानं सतरूपानं जे असतं त्याच्यामध्ये चलन सुरू होतं आणि ते चलन सुरू व्हायला कारण आहे माया. त्याला प्रकृती असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे मायेसहित जे ब्रह्म आहे, मायेसहित ब्रह्म त्याच्या ठिकाणी मात्र क्रिया संभवते. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी क्रिया नाही, परंतु मायेसहित असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे एकोहम भविष्याम जी स्फुरण आहे ते स्फुरण झालं, ते मायेने झालं. एकटा होता पण मायेला घेतलं आणि दुकटा झाला. दुकटा झाला म्हणजे द्वैत निर्माण केलं. आता सृष्टीमध्ये दोन दोन दिसतात, भिन्नतेनं सृष्टी दिसायला लागते. तसं आहे. त्यामुळं मायेसहित असलेलं ब्रह्म त्याला एक नवीन शब्द आहे की शास्त्राने वापरलेला आपल्या सोयीसाठी आहे, ईश्वर म्हणतात त्याला. म्हणून ईश्वर मायेच्या द्वारे सृष्टीची निर्मिती करतो. म्हणजे ईश्वर ही सुद्धा निर्मितीच आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ईश्वर ही सुद्धा निर्मिती आहे, कारण मायेला आणि ईश्वर दोन्ही मिळून ती करतात. आणि खरं जे आहे, ईश्वर जर वाच्यार्थानं ईश्वर असला तरी तो लक्षार्थानं ब्रह्मच आहे. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. त्याला म्हणाले ईश्वर म्हणूया, पण ईश्वर जेव्हा क्रियाशील होतो, ब्रह्म क्रियाशील होतं तेव्हा तो ईश्वर म्हणतात त्याला. आणि ईश्वर निष्क्रिय असतो तेव्हा त्याला ब्रह्म म्हणतात. दोन्हीतला एक गुण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की ब्रह्म जेव्हा मायेचा अंगीकार करतं, म्हणतात ना भगवंत तिथं, मी मायेचा स्वीकार सहज करतो. आणि मायेचा स्वीकार केल्यानंतर तो ईश्वराच्या रूपानं सृष्टीची निर्मिती करतो. ब्रह्मा विष्णू महेश ही ईश्वराचीच रूप आहे. हे ईश्वराचं मंत्रिमंडळ आहे. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे या ठिकाणी शुद्ध ब्रह्म काहीच करत नाही. शुद्ध ब्रह्म जेव्हा मायेशी जातं आणि मायेबरोबर ती सृष्टीची निर्मिती करतं आणि आपण अलिप्त असतं, बाकी काही करत नाही. ईश्वरावर सगळी जबाबदारी ती जाते. म्हणून ईश्वर सत्तेने माया जगत दाखवत असते. जग दिसतं त्याला कारण ईश्वराची सत्ता, पण मायेचं सहकार्य. म्हणून मायोपाधिक ब्रह्म जगत उत्पन्न करतं असा एक नियम सिद्धांत तयार झाला. काय म्हटलं, मायोपाधिक ब्रह्म.
म्हणजे जरासं कठीण शब्द वाटतात आपल्याला. म्हणूनच आपल्याला तो विचार हा मुद्दा एक परमपूज्य डॉक्टर काकांचे 2-3 ग्रंथ आपण अभ्यासावे, जरूर अभ्यासावेत. त्याबरोबर एक विचारसागरचं एखादं वाचन थोडंसं आपल्याला व्हावं. मायोपाधिक चैतन्य म्हणजे ईश्वर असा त्याचा अर्थ आहे. त्याला ब्रह्म म्हणायचं, ब्रह्मच ते आहे. मायोपाधिक ब्रह्म, ईश्वर चैतन्य, त्याला शब्द आपण वापरूया. ईश्वर सत्तेने ही माया काय करत असते, जगाला निर्माण करते. म्हणून ते मायोपाधिक ब्रह्म त्याला म्हणलेलं आहे. ईश्वर म्हणजे मायोपाधिक ब्रह्म. उपाधी बाहेर काढली की निरुपाधिक ब्रह्मच आपल्या लक्षात येतं. पण माया जर उपाधी घेतली तर त्याला ईश्वर म्हणतात. हा जरासा लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणून डॉक्टर काकांचे परमार्थ विज्ञान, नंतर सार विचार सागर, नंतर विवेक सिंधू, हे 3 ग्रंथ आणि विचारसागर हा जो आपला नेहमीचा ग्रंथ आहे साखरे महाराजांचा, त्या ग्रंथांचा अभ्यास किंवा वाचन तरी किमान आपलं झालं तर आपल्याला उपाधी काय आहे, माया काय आहे याचं वर्णन कळतं. थोडं थोडं वर आपण बघायला लागलोय, त्यानुसार बघत जाऊया आपण. मायोपाधिक जे असतं, मायेची उपाधी घेतलेलं ब्रह्म जे आहे तेच जगत उत्पन्न करतं. म्हणून या मायेला प्रकृती पण नाव आहे. त्याच मायेला प्रकृती म्हणतात. जेव्हा ती ईश्वराबरोबर असते तेव्हा तिला माया म्हणतात. जेव्हा ती साम्यावस्थेमध्ये असतात तेव्हा तिला प्रकृती म्हणतात. दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा जीवाशी संबंधित होते तेव्हा तिला अविद्या म्हणतात, आणि जेव्हा ती निषेधाशी होते तेव्हा तिला अव्यक्त म्हणतात. वेगवेगळे शब्द आहे. अव्यक्त प्रकृती मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलेली आहे. अव्यक्त प्रकृती, अव्यक्त म्हणजे नष्ट न झालेली प्रकृती, पण ती दिसत नाही अशी, ती अव्यक्त रूपामध्ये असते. आणि जेव्हा दिवस सुरू होतो ब्रह्मदेवाचा, सृष्टीची उत्पत्ती होते, त्यामुळे ती व्यक्त होते. म्हणून प्रकृतीला अव्यक्त सुद्धा शब्द वापरलाय. प्रकृती सुद्धा म्हणतात. दुसरी गोष्ट माया पण म्हणतात. तिसरी गोष्ट त्याला अविद्या पण म्हणतात. वेगवेगळी नावं वेगवेगळ्या उपाध्यांच्या द्वारे. जेव्हा प्रकृती जीवाची उपाधी घेते तेव्हा त्याला अविद्या म्हणतात. ईश्वराची उपाधी घेते तेव्हा त्याला माया म्हणतात. आणि कुठलीच उपाधी नसते त्यावेळी साम्य अवस्थेमध्ये तिला प्रकृती म्हणतात. या सगळ्यांचा विचार थोडा 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 वर म्हणून आपण करायला लागलो. त्यामुळे जगत उत्पत्तीच्या हेतूने भगवंत काय करतात, मायेचा अंगीकार करतात. भगवंत मायेचा जगत उत्पत्तीसाठी फक्त शुद्ध ब्रह्म जे आहे ते मायेला जवळ करते. वास्तविक त्यांचा हेतू काही नाही बरं काय. ते सगळ्या गोष्टी घडतात ह्या विनाकारण घडतात. दुसरी गोष्ट, जीवाची जी कर्म आहे ती भोगायला पाहिजेत ना, त्यासाठी प्रकृतीची निर्मिती गरजेची असते, म्हणून ती केली जाते. म्हणून जगत उत्पत्तीच्या मध्ये माझा अमुक हेतू आहे, मी असं करणार, असा हेतूरहित ते कार्य असतं. भगवंताचा परमात्म्याचा हेतू काय नाही, त्यासाठी न ठरवता ते सगळं चालू असतं. उदाहरणार्थ बघा, न ठरवता सावली आपल्याबरोबर जशी सहजपणाने असते तशी माया ही भगवंताची आश्रित आहे. हे मी म्हणतो काय सावली ना, असं नाही, पण ती न ठरवता सावली आपल्या बरोबरच असते ना, तशी न ठरवता ही माया आश्रित होते आणि मग सृष्टीची निर्मिती होते. त्याला वर्णन करताना तंतू समवायाप्रमाणे म्हणतो. तंतू समवाय ह्याला नित्य संबंध मानला जातो. म्हणजे संबंधाचे अनेक प्रकार पडतात. संयोग संबंध, समवाय संबंध, तादात्म्य संबंध, आध्यस्थव अधिष्ठान संबंध, असे 4 विभाग पडतात त्याचे. आता हे 4 विभागाचा अभ्यास करायला पाहिजे काय, तर करायला पाहिजे म्हणजे ओवी समजावून घेण्यापुरता असायला पाहिजे. आपल्याला पांडित्य मिळवण्यासाठी काही गरजेचं नाही आहे ते, पण ओवी समजायला पाहिजे मात्र. आणि अभ्यास झाल्यानंतर त्या अभ्यासाचा वापर अभंगाला आणि ओवींना समजून घेण्यासाठी करता आला पाहिजे. नाहीतर नुसतंच पांडित्य, समवाय संबंध म्हणजे पाठांतर आहे, संयोग संबंधाचा पाठांतर आहे, पण हे संयोग संबंध माझा ज्ञानेश्वरी वाचताना कुठं वापर करता येतो हे कळलं पाहिजे मात्र. म्हणून हा अभ्यास असा लागू करता आला पाहिजे की संबंधाचे 4 प्रकार पडतात. तर या तंतू समवायाला नित्य समवाय म्हणतात. काय संबंध म्हणतात, नित्य संबंध म्हणतात. समवाय जो असतो ना तो नित्य असतो. नित्य म्हणजे तंतुपटाचंच त्यासाठी उदाहरण दिले जातं. तंतूला पटाला सोडून ते सूत राहू शकत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. तंतू जे त्यातले असतात ना कपड्यातले, ते कपड्याला सोडून राहतच नाही.
म्हणून त्याला नित्य संबंध मानलेला आहे. तर त्या ठिकाणी माऊलीने दृष्टांत देताना ते तर तंतू समवायपटी जेवी विनामनी दिसे, ते एकत्र आल्यासारखं दिसतं, फक्त असतं मात्र वेगळं की नाही, असतंय. पण कपड्याला सोडून सूत राहते का बाजूला, सांगा बघू, नाही राहत. तसा परमात्मा जगात आहे की नाही, आहे, पण त्याचा तो वेगळाच आहे. लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. सूत हे नेहमी कपड्यापासून वेगळं असतं, परंतु कपड्याला सोडून सूत मात्र राहत नाही. कपडा असो ना तर नसो, सूत असतंच. इथं वर्णन करताना म्हणून 4 संबंधाचा विचार केला. संयोग संबंध असतो ना, तो 2 पदार्थामध्ये असतो, 2 असतात त्यामध्ये. संयोग शब्दामध्येच 2 आहे, ते सावयव असतात. सावयव म्हणजे त्यांना अवयव असतात आणि अवयवानुसार संबंध म्हणजे 2 मूर्त लागतात, अमूर्त चालत नाही. 2 मूर्त पदार्थ लागतात. जसं झाड आणि पक्षी, 2 संबंध आहे. पक्षी जेव्हा झाडावर बसतो तेव्हा त्यांचा संबंध होतोय का नाही, त्याला संयोग संबंध म्हणायचा. पण तो कायमचा आहे काय, सांगा बघू. पक्षी काही वेळानंतर उडून जातोय का नाही, झाडावरून जातो, तो काय संबंध कायमचा नाही, म्हणून त्याला संयोग संबंध म्हटलेला आहे. तसं आत्मा आणि जगत यांचा काय संयोग संबंध मानताच येत नाही. कसा काय मानता येणार, कारण परमात्मा निर्वयवच आहे. त्याचा संबंध कसा होईल, समवाय संबंध ज्याला आपण म्हणतो, नित्य संबंध या ओवीमध्ये सांगितलेला आहे. तो गुणी, गुण आणि गुणी, क्रिया आणि क्रियावान, जसे मानतो आपण. म्हणजे एखादा व्यक्ती माणूस आहे, त्या गुणी, तर त्याच्यामध्ये गुण असतात. एखाद्या माणसामध्ये गुण असतात का नाही, असतात. ते गुण त्या माणसाला सोडून राहतात का, बघा, नाही राहत. क्रिया आणि क्रियावान, क्रिया करणारा मनुष्य जो असतो तो क्रियांना सोडून राहू शकत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणजे यांचा नित्य संबंध असतो, संयोग संबंधासारखा तात्पुरता नसतो. त्यामुळे परमात्मा मात्र हा संबंध सुद्धा परमात्म्याच्या बाबतीत लागू पडता येत नाही. पण इथं दृष्टांत माऊलीने मात्र दिलेला आहे की तो परमात्मा मात्र कसा आहे, गुणगुणी संबंध येत नाही परमात्म्याला. परमात्म्याला काय गुणच नाही, तो निर्गुण आहे. आणि त्याच्यामध्ये क्रिया क्रियावानाचा संबंध येत नाही, कारण तो अक्रिय आहे. आणि अवयव पण नाही म्हणून निरवयव आहे. म्हणून परमात्म्याचा जगताशी समवाय संबंध सुद्धा प्रस्थापित करता येत नाही. इथे तादात्म्य संबंध म्हणलेला आहे. जे एकमेकात असे हे होतात, अभिन्न पदाने असतात, त्याला तादात्म्य संबंध म्हणतात. म्हणजे अभिन्न पदार्थामध्ये हा आपल्याला दाखवत होतं. म्हणजे एखादं उदाहरण देतात बघा, शास्त्रानं उदाहरण दिले. लोखंड तापवलं ना की त्यातला अग्नी आणि लोखंडाचं तादात्म्य होते. बघा, एखादं हातामध्ये एखादी सळी जरी घेतली लोखंडाची आणि आपण गरम केली तर त्या टोकापासून इकडच्या टोकापर्यंत ती गरम होत असते. म्हणजे अग्नी जो आहे तो अग्नी त्या लोखंडाशी एकरूप झालेला असतो. लाल भडक अशी ती त्याची समजा लोखंडाची ती सळी तयार असते, तर ती लाल भडक म्हणजे त्यात अग्नी असतो. अग्नीबरोबर लोखंडी असतं. लोखंडाने आणि अग्नीला वेगळं करता येत नाही. मग परमात्मा आणि जगत मात्र 2 भिन्न आहेत. अग्नी आणि लोखंडासारखे नाहीत, सत्ता भिन्न. त्यामुळे इथं परमात्म्याशी तादात्म्य संबंध सुद्धा नसतो. जरासं अधिक बोलायचं चालू आहे आपलं. अध्यस्त आणि अधिष्ठान असा संबंध 4था आहे. हा अध्याशिक संबंध आहे, पण दिसायला पाहिजे ना. अध्यस्त आणि अधिष्ठान ज्याला आपण म्हणतो, ती सादृश्यता म्हणजे समान काहीतरी दिसायला पाहिजे, सादृश्यता असायला पाहिजे. सादृश्यता म्हणजे दिसायला समान असणं अशा अर्थानं. उदाहरणार्थ आता शुक्तीवर रजत दिसतं, म्हणजे शिंपलीवर चांदी दिसते, ते अध्यासिक संबंध आहे. पण चकचकीतपणा जो आहे ना शिंपलीतला, तो सादृश्यपणा आहे त्यातला. चांदी चमकते तशी शिंपली पण चमकते. म्हणून परमात्मा यामध्ये, परमात्म्याच्या बाबतीत काही संबंध मांडता येत नाही. जसा अंधकार आणि प्रकाश आहे, एकाच अधिष्ठानावर राहू शकत नाही, तसा तोही संबंध मानता येत नाही. मुद्दा हा आहे समवाय संबंध, तो तंतुपटाच्या दृष्टीने इथं वापरलेला आहे. म्हणून कसं वर्णन करतात की जसं समवायी कारण असतं की पटाच्या ठिकाणी तंतूची उभी आडवी विणकर असते, मांडलेली असते. म्हणून परमात्माचा जगताशी फक्त कल्पित संबंध आहे, अन्य कुठलाही नाही. इथे तंतुपटाचं उदाहरण दिलेलं आहे, त्यासाठी दिलेलं आहे. समवाय संबंधास उपादान कारण सुद्धा म्हणतात, कारण तंतुपटात उपादान असतो. तंतू जो आहे ते उपादान कारण आहे पटाचं. उपादान कारण कशाला म्हणायचं, मागच्या वेळा आपण बघितलंय, पुन्हा बघूया आपण. जे आपल्या त्या कार्याला सोडून बाजूला राहत नाही, ते कार्यापेक्षा वेगळं दाखवता येत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात.
तंतू पटातून बाहेर काढता येत नाही, नंतर पट शिल्लक राहणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ते त्याप्रमाणे जगतरूपी पटाला उपादान कारण प्रकृती आहे ते सांगायचं आहे. हे जो कापड आहे जगाचं विणलेलं, या विणकरानं विणलेलं, तर त्याला कारण कोण आहे, तर ही प्रकृती आहे. मग निमित्त कारण ब्रह्म म्हणा, निमित्त कारण ईश्वर म्हणूया. माया ब्रह्माला सोडून राहत नाही, जसं पटासारखं आहे. कारण कोणत्याही पदार्थाची शक्ती एखाद्या पदार्थाला सोडून राहत नाही. अग्नी आणि दाहकता मागच्या दृष्टांत घेतला आपण, त्यातली दहन करायची जी शक्ती आहे अग्नीची, तो अग्नी आणि ती शक्ती दोन बाजूला राहत नाही. तसं ही जगदरूपी पटाला उपादान कारण प्रकृती आहे. आणि त्यासाठी उदाहरण दिले बघा तंतुपटाचं, समजून घेऊया आपण. आणि त्यातच दुसरी ओवी त्यासाठीच म्हणतात, ते विनवणीची आधार आहे. त्या आधारानं छोटे छोट्या चौकड्याच्या पटाच्या तयार होतात, एकामेकात गुंपण होते. जग हे गुंपलेलंच आहे. लहान चौकड्या पटत्व भरे, तैशी पंचात्मकाकारी प्रकृती होय. अशा प्रकारे ही प्रकृतीच प्रथमतः सूक्ष्म असते आणि नंतर स्थूल रूपात म्हणजे जगाच्या रूपात पंचमहाभूताच्या रूपात परिणामाला पावते. म्हणजे विणकरीच्या आधाराने लहान चौकड्या तयार आणि ती पंचमहाभूताची त्या प्रकृती बनत असते. म्हणजे पहिला कारण काय आहे बघा, कापूस, नंतर त्याचे तंतू, त्या उभ्या आडव्या धाग्याने कापड बनतं. कशी प्रक्रिया आहे सांगा बघा. तसं प्रकृतीपासून प्रथम आकाश बनतं, वायू बनतो, तेज बनतं, जल, पृथ्वी अशा चौकड्या तयार होतात. वास्तविक मात्र ही अपंचीकृत आहे. आता जरा पंचीकरणाचं शास्त्र बघायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं मगाशी विवेक सिंधू जरा पाहायला पाहिजे आपण. विवेक सिंधूमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचं पंचीकरण कसं असतं सृष्टीचं त्याचं वर्णन आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे, मुळात पंचमहाभूत जेव्हा निर्माण होतात तेव्हा ती अपंचीकृत असतात, म्हणजे मिश्रित झालेली नसतात, त्याचं मिश्रण झालेलं नसतं. पंचीकरण म्हणजे मिश्रण. पंचीकरण पंच शब्द वापरलाय, पाचाचं मिश्रण, म्हणून पंचीकरण हा शब्द त्यामधला आहे. पंचीकरण, करण शब्दाचा अर्थ मिश्रण झालेला आहे. ही पाच तत्व जे आहेत ना, आकाश, वायू, तेज, पाणी, ही सगळी चारी पाचीच्या पाची एकामेकात मिसळतात आणि मिसळल्यानंतर मग सृष्टीची निर्मिती होते. म्हणून म्हणलेलं आहे प्रथम प्रकृती काय करते, तर सूक्ष्म प्रकृती असते. पहिल्यांदा सूक्ष्म प्रकृती असते, प्रथमतः सूक्ष्म आणि नंतर स्थूल. स्थूल म्हणजे पंचमहाभूताच्या मिश्रणानंतरची, असा त्याचा अर्थ आहे. ही पाच अपंचीकृत असतात ना, ही सूक्ष्मभूत उत्पन्न होतात आणि नंतर पंचीकरण म्हणजे एकामेकात मिसळण्यातून यातून ब्रह्मांडाची निर्मिती होते. सर्वसाधारण ठोकळ शास्त्र असं आहे. याच्या खोला जाऊन आणखीन काहीतरी उदाहरण त्याच्यामध्ये दिलेली असते, आपण पाहावं. त्यामध्ये मूळ गोष्ट कापूस आहे बरं काय. कापूस नसेल तर त्या गोष्टी घडत नाहीत. म्हणून ह्या उभ्या आडव्या धागाने जे कापड बनतंय म्हणजे ही सृष्टी दिसते, याला कारण तंतू आहे. तंतूला कारण मात्र कापूस आहे. म्हणजे जसं भगवंत परमात्मा आहे, परमात्म्यानंतर माया आहे आणि मायानंतर पंचमहाभूतात्मक सृष्टी आहे. असा 3 टप्पा आहे. म्हणून कापड, तंतू आणि कापड. कापूस, तंतू आणि कापड, परमात्मा, माया आणि जग, अशी सगळी निर्मिती आहे. म्हणजे हे 5 अपंचीकृत असतात, नंतर पंचीकरण होतं. पंचीकरणाचं थोडक्यात बघूया आपण, थोडक्यात, जास्त कोणाला जायचं नाही. प्रत्येक भूताचा म्हणजे आकाश, वायू, तेज ही सगळी महाभूत जे आहे, तर आकाश घेतलं तर त्या आकाशामध्ये प्रत्येक महाभूताचा अर्धा भाग असतो. पंचीकरण कसं होते बघा, आकाशाचा अर्धा भाग आणि इतर 4 भूत जे आहेत उरलेली, आता आकाशात सोडून राहिलेली वायू, तेज, जल आणि पृथ्वी, ही 4 झाली. या 4ीतलं 1/4 भाग घेतला जातो. 1/4 भाग घेतला जातो 4ीतला, प्रत्येकातला. म्हणजे वायूतलं 25%, 1/4 ना, वायूतलं, तेजातलं 25%, नंतर पाण्यातलं 25% आणि पृथ्वीतलं 25%, असं होऊन अर्धा तयार होतो. काय कसा आपण अंदाज करा की 1/4 भाग घेऊन त्याचा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग
म्हणजे उरलेल्या 4 भूतातून अर्धा भाग येते. पण थोडक्यात घेऊया आपण. उरलेले 4 भाग आहेत, त्यातला अर्धा भाग आणि ह्या मूळ महाभूतातला अर्धा भाग, असं एक आकाश तयार होतं. असं प्रत्येकात होतं. वायू आता बनताना काय करतो, वायू पण बघा, वायूचा अर्धा भाग आणि उरलेल्या 4 भागातून अर्धा भाग, असे म्हणून वायूची निर्मिती होते, जलाची निर्मिती होते. त्यामुळे वायूमध्ये आकाश आहे, आकाशामध्ये वायू आहे, पाण्यामध्ये वायू आहे. बघा किती विचित्र गोष्ट आहे. पाण्यामध्ये आकाश पण आहे, पाण्यामध्ये पृथ्वी आहे, पृथ्वीमध्ये जल आहे, पृथ्वीमध्ये वायू आहे, पृथ्वीमध्ये आकाश आहे, पृथ्वीमध्ये सगळ्या गोष्टी, ह्या 4ही गोष्टी असतातच. एक पृथ्वी आणि 4 त्यामध्ये असणार, एक जल आणि उरलेली 4 त्यामध्ये असतातच. जरासा खोला जाऊन अभ्यास जर करायला लागलो आपण तर लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीमध्ये पंचमहाभूत असतातच. दिसले तरी बरोबर दिसत असले तरी आकाशामध्ये उरलेली भूत असतात, म्हणून याला पंचीकरण म्हणतात. 4 भूताचे पाव भाग मिश्रणे एक पंचीकृत भूत तयार होतं. अशा प्रकारे 5 पंचीकृत भूते तयार झाली की स्थूल सृष्टीची निर्मिती होते. आणि सूक्ष्म सृष्टी कशाला म्हणायचं, ज्यावेळी 5 एकामेकात मिसळलेली नसतात तेव्हा त्याला अपंचीकृत महाभूत म्हटली जातात. आणि त्यालाच सूक्ष्म सृष्टी म्हटलं जातं. ती दिसत नाही आणि नंतर गोचर होते, दिसायला लागते, तेव्हा ती स्थूल होते, त्यावेळी ती पंचीकरण झाल्यानंतर दिसते. म्हणून प्रकृती ही अशी पंचमहाभूतात्मक जगाला आकाराला प्राप्त होते, असं वर्णन माऊलीने या 2 ओवीमध्ये केलेलं आहे. लक्षात येते की बघा, जास्त खोलात जायला नको, आपण ओवींचा अर्थ बघूया की काय म्हणतात भगवंत. हीच प्रकृती किरीटी मी सहजपणाने तिला स्वीकारतो आणि स्वीकारून जसे तंतूपासून पट तयार होतो तसं प्रकृतीतूनच माझ्या मदतीनं, ब्रह्मच्या मदतीनं, ईश्वराच्या मदतीनं सृष्टीची निर्मिती होते. आणि हे हळूहळू जे निर्माण आहे, पहिल्यांदा अपंचीकृत आणि नंतर पंचीकृत म्हणजे महाभूताची असलेली प्रकृती होय. पंचात्मक आकारे प्रकृतीची होय. त्याप्रमाणे नंतर स्थूल पंचमभूताच्या रूपाने ही परिणामाला दिसते. म्हणजे आम्ही जे दिसतो, आम्ही जे देहानं दिसतो, या देहामध्ये पंचमहाभूत आहे. देह हा पाचाचा आणि लावशना, सेखी ज्याचा त्याला देणे असे तुकाराम महाराज म्हणतात. हा पंचमहाभूताकडून मी उसना आणलेला देह आहे आणि त्याला मी म्हणतो माझा आहे. मग त्या आकाशानं, वायूनं, जलानं काय करावं हो? ज्यांच्यापासून मी घेतलंय त्याला मी काहीच कृतज्ञता व्यक्त करत नाही. काय करतो तर नाही, माझा हा पंचमहाभूतात्मक देह आहे आणि तरी सुद्धा मी माझा म्हणतो. विचित्र गोष्ट आहे. आणि त्या पंचमहाभूताला सुद्धा निर्माता जो आहे तो परमात्मा आहे. वास्तविक त्याला माझा म्हणायला पाहिजे आपण, पण देह माझा म्हणतो. वास्तविक देह माझा नाही तर तो पंचमहाभूताचाही नव्हे तर प्रकृतीचा. आणि प्रकृतीनं सुद्धा उसना आणलाय भगवंताकडून. भगवंत सगळ्या क्रियेचे मुख्य अधिष्ठान आहे, हे लक्षात आपल्याला येतं. 108 नंबरची उभी. जैसे पुढचा दृष्टांताने बघा, अनेक दृष्टांत. एक तंतुपटाचा दिला, आता दुसरा दृष्टांत. जैसे विरजनियाचे निसंगे दूधची आटी जो लागे तैशी प्रकृती अंगारगे सृष्टेपणाच्या. आता तुम्ही म्हणाल जगाची उत्पत्ती कशी होते, तर कशी, तर दुधाचं दही ज्या प्रमाणे होतं, पातळ स्वरूपात असलेलं दूध जेव्हा ते घट्ट स्वरूपात येतं तेव्हा तशा पद्धतीनं प्रकृतीची निर्मिती आहे. म्हणून म्हणतात विरजनाच्या संगतीने दूध घट्ट होतं. त्याप्रमाणे माझ्या सानिध्यानं प्रकृती जी आहे ते जगत उत्पत्तीपणाच्या आकारात येते आणि प्रकृतीच्या ठिकाणी जगत उत्पन्न करण्याची योग्यता या लागते. कसं करू शकते? अशा पद्धतीनं जसं दुधाचं दही होते तसं, म्हणजे दूध आणि दही जशी एकत्र आली तशी ईश्वर आणि मायेच्या द्वारे ही पंचमहाभूतात्मक सृष्टी एकत्र आली. पण दूध कसं आहे? पातळ आहे. म्हणजे दूध ही सूक्ष्म सृष्टी आहे, पण पंचीकरण झाल्यानंतर, विरंजन लागल्यानंतर त्याचं दही होतं आणि ते घट्ट बनतं. घट्ट म्हणजे काय झालं? पर्वत, नद्या, नाले, जीव सगळे निर्माण झाले, झाडे निर्माण झाली, हे दुधाचं दही झालंय म्हणायचं. म्हणून आपलं हे सगळं जग आहे हे दही आहे.
हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ही प्रकृती घट्ट प्रकृती तयार होते. म्हणजे विरजनाशी संबंध आला की दूध हळूहळू घट्ट होतं. त्याप्रमाणे मायेशी येणाऱ्या संबंधाने ही पंचमहाभूत सृष्टीच्या रूपाने आकाराला येतात, अन्यथा आली नसती. म्हणून परमात्म्याच्या संघाने प्रकृती जन्माला येते आणि तिच्या जगत उत्पन्न करण्याची योग्यता निर्माण होते. त्याच्यात शक्ती नसते, लायकी नाही तिची. लायकी नाही म्हणजे तिच्यामध्ये घट स्वतः ती जड आहे. आणि जड असली तर ती सृष्टी कशी निर्मिती करणार सांगा बघू? निर्मिती करू शकत नाही. तसं काय आहे, तो एखादी बाई म्हटली आणि मी म्हटली मी मुलाला जन्म देणार आहे एकटीच, तर ती शक्य नाही. ती शक्य नाही ना, हा मुद्दा आहे. आणि पुरुष जर म्हटला मी मुलाला मी एकटाच जन्म देणार आहे, तेही शक्य नाही. म्हणूनच प्रकृतीला संग घ्यावा लागतो. पुरुष आणि प्रकृती दोन शब्द शास्त्रानं बरोबर युजून ठेवले. परमात्म्याला पुरुष म्हटलं आणि मायेला प्रकृती म्हटलं, तर दोन्ही एकत्र येतात. त्यामुळे मायेच्या संघानं या सृष्टीचा जगाचा एवढं बाळ जन्माला येतं, एवढं सांगायचं आहे. आणि त्यासाठी म्हणलेलं आहे दूध आणि दही हा वास्तविक परिणामवादाचा दृष्टांत आहे. मागच्या वेळा सांगितलं आपण. म्हणजे शुद्ध ब्रह्माचा परिणाम मात्र जगत म्हणता येत नाही. त्याच्यामध्ये विकार होतात, विरंजन घालताना विकार असतात, पण परमात्म्यामध्ये विकार नाहीत बरं काय ते. कारण ब्रह्म हे सुद्धा नंतर विकारी होईल. शोध दृष्टांत लागू करायचं असं जर दही झाल्यावर दुधाचे गुणधर्म नष्ट होतात, होय की नाही? काय दुधातलं कुठला पदार्थ गोडपणा राहतोय काय सांगा बघू? पातळपणा राहतोय काय सांगा? नाही. त्याच्यातले गुणधर्म नष्ट होतात दुधातले. पण जगात मध्ये ब्रह्माचं अस्ति भाती प्रिय हे अंश असतात. हा दृष्टांत कसा लागू पडत नाही त्याचंही वर्णन शास्त्र सांगतं बघा. माऊलीने दृष्टांत दिला, जसं दुधाचं दही होतं सर्वसाधारणपणे तशी मी प्रकृतीची निर्मिती करतो, बरोबर आहे. परंतु हा परिणामवादाचा दृष्टांत आहे. पण शुद्ध ब्रह्माचा परिणाम जगत म्हणता येत नाही. ब्रह्माचा परिणाम जगत नाही म्हणून इथं वर्णन केलंय. कारण ब्रह्म हे सुद्धा मग विकारी होईल. आणि दही झाल्यावर जसं दुधाचे गुणधर्म नष्ट होतात, तसं सृष्टीची निर्मिती झाल्यावर परमात्म्याचे गुणधर्म आणि परमात्मा निघून जायला पाहिजे, तर जात नाही. तो अस्ति भाती प्रिय रूपानं त्या सृष्टीमध्ये असतो, म्हणून सृष्टी टिकून आहे. नुसती वाऱ्याची निर्मिती करत नाही, देव वायू निर्माण करत नाही, तर वायूला व्हायला सुद्धा स्फुरण देतो. नुसती झाडच निर्माण करत नाही, तर झाडाला वाढ येते, फुलं येतात, त्याला फळं येत असतात, त्यात गोडपणा आणतो तो. म्हणजे तो आहे प्रत्येक अस्ति भाती प्रिय रूपानं. तो असतो म्हणून झाड दिसतं. झाड असतंय, दिसायला लागते आपल्याला. भासतं म्हणजे अस्ति भाती म्हणजे ते एका आकारानं दिसायला लागतं. आणि प्रिय होते म्हणजे त्यातले गुणधर्म चांगले असतात ना. फळ गोड लागतं, कारण नुसतं फळ निर्माण केलं देवानं नाही, चविष्ट फळ निर्माण केलं, गोड पद्धतीने त्याला चव दिलेली आहे. मग आंबट असेल, तुरट असेल, खारट असेल, कडू असेल, पण चव दिलेली घेणार. असा परमात्मा अस्ति भाती प्रिय रूपानं असतो. पण दूध मात्र दह्यामध्ये राहते का बघा? नाही. दूध संपून जातंय आणि दह्यामध्ये रूपांतर होतं. तसा परमात्मा संपून जग निर्माण होत नाही. त्यामुळे दूध दह्याच्या परिणामवादाचा दृष्टांत इथं जगत निर्मितीच्या काळात ब्रह्माचा परिणाम जगत नाही. म्हणून जग हा शुद्ध ब्रह्माचा परिणाम नाही, तर प्रकृतीचा परिणाम आहे. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रकृतीचा परिणाम, कारण प्रकृती जगताचं रूप घेतं, त्यासाठी तिला परमात्म्याचा मात्र आश्रय घ्यावा लागतो. पुरुषाचा आश्रय स्त्रीला घ्यावाच लागतो. याशिवाय परमात्मा काही करू शकत नाही. तर त्याच्या केवळ सत्यनं हे सर्व प्रकृती बनते. काही करत नाही तो बरं काय. फक्त ते दुधाचा दह्याचा संघ कसा फक्त आला, त्या ठिकाणी दुसरं काही केलं नाही. तर तसा प्रकार आहे. केवळ सत्यनं हे सर्व प्रकृती रूप बनतं. माऊलीची ओवी पण फार आहे. 14व्या अध्यायामध्ये सुंदर ओवी आहे बघा. पण माझेनीची अंगे पहुडल्या हे जागे, पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरवीन होय. सत्तेचा संभोग होतो. सत्तेद्वारे संभोग होऊन गुरवीन होय म्हणजे प्रकृती गरोदर होते. काय वर्णन माऊली करतात बघा. 14व्या अध्यायाची ओवी आहे ही. माझीनी अंगे म्हणजे सत्ताचा फक्त स्पर्श होतो. त्या सत्तेच्या स्पर्शानं प्रकृती जगरूपी बाळाला जन्म देण्याच्या पात्रतेची होते. हे वर्णन आहे.
म्हणून ही प्रकृती सृष्टीपणाला येतं. सृष्टी म्हणजे दिसायला लागते आणि जगताच्या रूपाने ती प्रतीतीला येते. आता मला दिसायला लागले, समोर दिसतं, झाडाला मी स्पर्श करू शकतो, मातीला स्पर्श करू शकतो, पाण्याला स्पर्श करू शकतो, म्हणजे त्याची जाणीव निर्माण झाली ना. हा परमात्मा असा अस्तिभाती प्रिय रूपानं जगतामध्ये आहे, म्हणून मला संवेदना आहे. जी संवेदना आहे, प्रत्येकामध्ये संवेदना असतात. काही दृष्ट असतात, काही अदृष्ट असतात. माझ्यामध्ये दृष्ट दिसतील, एखाद्या दगडामध्ये पर्वतामध्ये अदृष्ट वाटतील, परंतु तो असतातच मात्र. अस्तिभाती प्रिय रूपानं ते असतं, म्हणूनच त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटत असते, आपल्याला दिसत असतं, आपल्याला भासत असतं. ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे आकार हे दिसणं आहे त्याचं, आणि भासणं म्हणजे त्याच्या संवेदना आहे, कळतात आम्हाला. आणि प्रिय होणं म्हणजे ती मला गोष्ट आवडते किंवा न आवडते, अशा गोष्टी दोन्ही घडतात ना. तर ते अस्तिभाती प्रिय रूपानं परमात्मा सगळीमध्ये आहे. म्हणून म्हणतात माऊली, जैसे विरजनीयाची निसंगे दूधची आटे जो लागे, तैशी प्रकृती अंगारगे सृष्टीपणाची या. म्हणून सृष्टीपणाला ती प्राप्त होते प्रकृती. प्रकृती अगोदर सृष्टीपणाला प्राप्त होते म्हणजे स्थूल रूपाला येते. पातळ दुधाचं घट्ट कसं होतं, तसं प्रकृती साम्य अवस्थेमध्ये असताना, अपंचीकृत असताना सूक्ष्म असते दुधासारखी, नंतर घट्ट झाल्यावर स्थूल रूपानं पंचीकृत झाल्यानंतर, पंचीकरणानंतर स्थूल रूपाला येते. असं त्याचं वर्णन आहे. आणखीन एक दृष्टांत बघा, एकच दृष्टांत घेऊन गप्प बसत नाहीत माऊली, एक 4-4, 5-5 दृष्टांत देतात. पुढचा, बीज जलाची जवळीक आहे आणि त्याची शाखोपशाखी होय, तैशे मत करणे आहे भूताचे. मी काय करतोय बघा, काही करत नाही आणि मी केल्याशिवाय होत नाही, एवढंच सांगायचं आहे भगवंताला. मी काही करत नाही म्हणजे प्रत्यक्ष दृष्ट्या मी पटलावरती नाही, मी कसा आहे, सूत्रधारी आहे. आणि हे सूत्रधारी सांगण्यासाठी म्हणतात, दृष्टांत देतात, बीज जळाची जवळीक आहे. लाहे, लाहे म्हणजे घेते. बीज हे जे असते, बी हे पाण्याचं सान्निध्य घेतं आणि त्याची शाखोपशाखी होय. प्रथम बीजाला पाण्याचं सान्निध्य लावलं की तेच बी शाखा, उपशाखा, शाखोपशाखा, शाखोपशाखी म्हणजे शाखा आणि त्याच्या उपशाखा, म्हणजे मोठ्या मोठ्या फांद्या, डहाळ्या, पानं, फुलं, फांद्या, फळे, फुले यांनी भरलेल्या वृक्षामध्ये रूपांतर होतं. कोण? बीज. बीजचे झाले तरू का भांगाराचे अहंकारू, शब्द वापरला माऊलींची जो आहे. बीजच झाले तरू, बीजच झाड होतं. म्हणजे त्या बीजाला मात्र सान्निध्य कुणाचं आहे सांगा? पाण्याचं आहे. पाणी दिसतंय काय झाडामध्ये सांगा बघू? नाही दिसत. बीज एकला दिसेल, तसे प्रकृतीचा अनुभव येतो, झाडा फांद्यांचा अनुभव येतो, झाडांचा अनुभव येतो, फांद्यांचा अनुभव येतो, पाणी मात्र दिसत नाही. आहे की नाही? आहे, कारण त्याच्या सान्निध्यानच बीज अंकुरित झालं, नाहीतर बीजाला अंकुरच फुटला नसता. आता त्या पाण्यानं काय केले सांगा? काही नाही, त्यानं घेतलं सान्निध्य त्याचं, बीजानं त्याचं सान्निध्य लाभल्याबरोबर असं त्याच्या फळा, फांद्या, फळे, फुले, मुळं सगळी तयार झाली एका बीजापासूनच ना. मग आता एका बीजापासून ही निर्मिती झाली, त्याला सान्निध्य कुणाचं म्हणतात? भगवंत माऊली म्हणतात जळ. काय म्हणतात? बीज जळाची जवळीक आहे. अशी जवळीक फक्त परमात्म्याची केली प्रकृतीनं, आणि जवळीक केल्यानंतर ही पानं, फळं, फुलं दिसायला लागली. आणि पानं, फळं, फुलं म्हणजे जग दिसायला लागलं, विश्व दिसायला लागलं, सृष्टी दिसायला लागली. आणि हे बीज शब्दाचा अर्थ आहे, त्याला कारण प्रकृती आहे. ही प्रकृती आहे, पण त्याला सान्निध्य मात्र पाण्याचं असावं लागतं. तसं माझ्या सान्निध्यानं म्हणजे माझ्या नुसत्या असणेपणानं, सान्निध्य शब्दाचा अर्थ आहे मी जाऊन तिला मदतीला धावत नाही, तर माझं असणं पण आहे, ती सर्व प्रकृती सर्व भूतसृष्टीला उत्पन्न करते, दुसरं काय करत नाही. अव्यक्त किंवा बीज रूपात प्रकृतीच असते. आपण म्हणतो ना, अव्यक्तात गेली, लीन झाली. मागच्या वेळेस आपण दृष्टांत भरपूर घेतले त्याचे.
लीन होते प्रकृती, लय होते प्रकृतीचा. म्हणजे काय? बीजासहित लय होतं. बीज जर नसेल तर पुन्हा व्यक्ताला येईलच कशी सांगा? बीज जर नसेल तर झाड म्हणून जन्माला येईलच कसं सांगा? ग्रीष्म ऋतूमध्ये सगळं जळून गेलेलं असतं प्रखर उन्हामध्ये. मागचा दृष्टांत बघा. आणि परत ते जन्माला द्यायचा अर्थ काय आहे? तर त्या अव्यक्तामध्ये बीज घेऊन जातं. ते बीज हे अव्यक्त आहे आणि त्याचं व्यक्त रूप जे आहे ते झाड आहे. तसं व्यक्त रूपानं जगसृष्टी आहे आणि अव्यक्त रूपानं ही प्रकृतीच आहे आणि व्यक्त रूपानं ही प्रकृती दिसते. एक स्थूल आणि एक सूक्ष्म असा त्याचा विचार आहे. त्यामुळे इथं वर्णन करताना अव्यक्त किंवा बीज रूपामध्ये प्रकृतीच असते. जर त्याला पाण्याचं सानिध्य लाभलं म्हणजे भगवंताचं अस्तित्व लाभलं तर त्याचा विस्तार होतो. म्हणजे पाण्याच्या सानिध्यानं त्याचा विस्तार होतो. तसं परमात्म्याच्या सानिध्यानं प्रकृती जगाची निर्मिती होत असते. म्हणजे बीज आणि पाणी म्हणजे शाखा उपशाखामध्ये त्याचा विस्तार. प्रकृती अधिक परमात्मा म्हणजे जगसृष्टी. दृष्टांत आणि सिद्धांत एकत्र पाहिजे. सिद्धांत काय आहे बघा? प्रकृती आणि परमात्मा. प्रकृती फक्त सहवासानं परमात्म्याच्या जगाला उत्पन्न करते. तसं बीज आणि पाण्याचा नुसता सहवास मिळाला तरी फळं फुलं झाडं तयार होतात. शाखोपशाखे म्हणतात माऊली. शाखोपशाखी होय तैसे मजत आहे करणे आहे भूताचे हे. म्हणजे बीज अंकुरित व्हावे अशी पाण्याची इच्छा नसते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. पाणी म्हणत नाही माझी ठरलंय, माझ्या मनामध्ये मी प्लॅन केलाय, आता मी एका झाडाला निर्माण करणार आहे. असं होत नाही. परमात्मा ठरवून प्रकृती सृष्टी निर्माण करत नाही. फक्त सहवासामुळे ब्रह्मांड निर्माण झालं. बीजाची झालेली वाढ पाण्यात माहीत सुद्धा नसते. काय तिचं त्याला बेदखल असतो तो. तसं जगत उत्पत्तीच्या हे ब्रह्माला वार्ता सुद्धा नसते. परमात्म्याला माहीत सुद्धा नसते जग उत्पन्न झालेलं आहे. तर अंकुरात ज्याप्रमाणे पाणी हे निर्हेतुक कारण आहे. अंकुराला कारण असतं का नाही, पण हेतू काहीच नाही, निर्हेतुक आहे. त्याप्रमाणे जगत उत्पत्तीला ब्रह्म हे विवर्त उपादान कारण आहे. हा विवर्त आहे, परिणाम म्हणता येत नाही. उपादान ही म्हणा. उपादान म्हणजे वास्तविक धरलं, प्रकृती उपादान धरलं आपण. पण प्रकृती उपादान आहे तर पाणी म्हणजे बीज जसं उपादान कारण आहे तसं पाणी सुद्धा उपादान कारण म्हणायला पाहिजे ना. पण म्हणताना कसं म्हणा? विवर्त उपादान कारण म्हणा. आणि प्रकृतीचा विचार जर केला तर हे निर्हेतुक कारण आहे. प्रकृती उपादान कारण म्हणूया, पण विवर्त उपादान कारण जे आहे ते परमात्मा आहे. असं वर्णन 109 नंबरच्या ओळीमध्ये करतात. थोडासा वेळ वाढला पण असू दे, ती ओळी संपवायची होती आपल्याला. पुढे आणखीन काही दृष्टांत दिलेले आहेत ते आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय.